77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गौडगाव बुद्रुक तालुका अक्कलकोट येथे उद्योगपती रुग्णसेवक श्री निसार चांद शेख यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माळी वस्ती, पाटील वस्ती, कुंभार वस्ती व गावातील कन्नड व मराठी शाळेतील 1 ते 7वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले। प्रत्येकाला 6 वही, 3 पेन, 3 पेन्सिल, फोल्डर असे 300 विद्यार्थ्यांना किट व अल्प उपहार देण्यात आले। कार्यक्रमात श्री चांद मोहम्मद शेख, माजी सरपंच सिद्धराम मेत्रे, माजी चेअरमन शंकर पाटील, चंद्रकांत सुतार, रवी माशाळकर, प्रकाश सुतार, विठ्ठल माशाळकर, सुरेश पुजारी, शिवयोगी सवलतोट, समोन्ना कुंभार, बसवराज जगदाने, दशरथ बनसोडे, बाबूशा माळी, सद्दाम काझी, सिद्धराम कुंभार, सिद्धराम तळवळ, अशोक जमादार, अमोल मेद्रे, जगदीश माळी, स्वामी शेतीकर, स्वामी शेरीकर व तालुका शिक्षण विस्तार अधिकारी लकप्पा पुजारी साहेब व कन्नड शाळा मुख्याध्यापक राजकुमार बंडगर व सर्व शिक्षक तसेच गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। शाळा व्यवस्थापन कन्नड मराठी समितीच्या सर्व पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, मराठी शाळा मुख्याध्यापक तानाजी चव्हाण सर यांनी युवा उद्योजक निसार चांद शेख मित्र परिवार यांचा आभार मानले। प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सणाचं औचित्य साधून श्री निसार शेख साहेब यांच्याकडून आपल्या गौडगावमधील 5ही शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। त्याबद्दल 5ही शाळेच्या वतीनं श्री निसार चांद शेख साहेबांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। असंच तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यासाठी चांगल्या प्रकारचं कार्य यापुढील भविष्यकाळातही तुम्ही करत राहावं अशी सदिच्छा तुम्हाला देतो आणि तुमचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं। यापुढील काळातही असंच सहकार्य राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी श्री पुजारी साहेब, आमचे शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित आहेत। साहेब, तुम्ही आजच्या या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमाला आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचंही मी 5ही शाळांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि आजच्या या प्रसंगी उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, पालकांचं पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर। आपण खूप खूप आभारी आहेत, कारण आपल्या गौडगाव कुंभार वस्ती या ठिकाणी त्यांनी डिजिटल शाळा केलं आणि परत आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक वाटप करतात। त्यासाठी परत एकदा शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना खूप खूप आभार मानतो।